मित्रांनो, काल ठरलं तर मग या मालिकेचा महासंग्राम एपिसोड 15 ऑगस्टपर्यंत चालू असल्यामुळे आपण व्हिडिओ अपलोड केला नाही. 15 ऑगस्टनंतर आपले सगळे व्हिडिओ रेग्युलर येतील. नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. विक्रम नंदिनीला म्हणतो, काय वसुताईंनी किडनॅप केलं होतं लग्नातून? काय बोलतीयस काय तू नंदिनी? मालिनी म्हणते, नंदिनी तुझा काही गैरसमज तर झाला नाही आहे ना? इतक्या ठामपणे कशी बोलतीयस तू? नंदिनी म्हणते, कारण हेच घडले आई. नंदिनी वसू आत्याकडे पाहत म्हणते, माझाच विश्वास बसत नाही की हे सगळं वसू आत्यांनी कसं केलंय. वसू आत्या म्हणते, अगं का करतीया माझ्यावर आरोप? मी का करेल तुला किडनॅप आणि कोणाला सांगून करेन? त्यावेळी नंदिनी म्हणते, दीपकला सांगून. वसू आत्या म्हणते, कोण दीपक? अच्छा तो तुझा प्रेमी? त्यावेळी जीवा म्हणतो, वसू आत्या काय बोलतीयस? दीपक तिच्या मागे होता, नंदिनी नाही. वसू आत्या म्हणते, हो रे बाबा तेच ते, पण तुझी बायको बघ ना, वाटेल ते आरोप करते या माझ्यावर. ऐकतोयस ना काय बोलतीये ती? बिनबुडाचा आरोप करतीयस. वसू आत्या नंदिनीकडे जात म्हणते, असं का म्हणतीयस तू? भानावर आहेस ना तू? नंदिनी म्हणते, दुसऱ्यांना भानावर आहेस विचारताना हे कृत्य करताना आपण भानावर होतो का? हा प्रश्न स्वतःला विचारा जरा. वसू आत्या म्हणते, मी पुन्हा सांगते नंदिनी तुला, माझ्यावर चिखलफेक करू नकोस. नंदिनी वसू आत्याला म्हणते, आता का पलटताय तुम्ही? मागाशी तुमच्या रूममध्ये मला म्हणालात ना की जा सगळ्यांना सांग आणि बघू तुझ्यावर कोण विश्वास ठेवतंय. वसू आत्या नाटकं करत असते आणि म्हणते, अगं बाई, अगं काय बोलतीस तू? तुला मी असं कधी म्हटलं? त्यावेळी नंदिनी डोक्याला हात लावते. वसू आत्या म्हणते, तुला बरं वाटत नाही आहे का? नंदिनी म्हणते, अच्छा आता तुम्हाला हे दाखवायचं आहे की आता काहीच बोलणं झालेलं नाही, हो ना? नंदिनी म्हणते, आई बाबा ह्या खोटं बोलतायत. मगाशी मी खोलीमध्ये गेलो, आम्ही ह्या विषयावर बोललो सुद्धा आणि त्यांच्या फोनमध्ये दीपकचा नंबर सुद्धा आहे. हे ऐकून मालिनी म्हणते, काय त्या दीपकचा नंबर ताईंच्या मोबाईलमध्ये आहे? नंदिनी म्हणते, हो आई, मी मागाशी यांच्या रूममध्ये गेली होती यांच्याशी बोलायला, तेव्हा मी त्यांच्याकडून फोन मागून घेतला आणि मी दीपक म्हणून सर्च केलं तर दीपकचा नंबर होता यांच्या फोनमध्ये. विक्रम म्हणतो, अगं वसुताई हे काय म्हणते नंदिनी? त्यावेळी वसुताई म्हणते, अच्छा तुला माझ्यावर विश्वास नाही आहे, हिच्यावर आहे. असं नाही, नंदिनी कोणावरही खोटा आरोप करणारी मुलगी नाही आहे. अरे मी असले वाईट कृत्य करणारी बाई आहे असं म्हणायचं आहे का तुला? सांग ना सांग. वसू आत्या म्हणते, 1 मिनिट एकही शब्द बोलू नको विक्रम, घे माझा फोन घे आणि बघ ह्याच्यामध्ये दीपकचा नंबर सापडतोय का? जर का त्याचा नंबर असेल ना विक्रम, तू जे म्हणशील ते करायला तयार आहे मी. विक्रम फोन घेतो आणि पाहतो त्यामध्ये दीपकचा नंबर तो सर्च करतो, पण त्याला तो नंबर सापडत नाही कारण तो नंबर डिलीट केलेला असतो. जीवा म्हणतो, नंदिनी तू जे म्हणते ते खरं असेल तर तू त्याला शुअर आहेस ना? नंदिनी म्हणते, तुमची शपथ मी खरं बोलतीये. जीवा वसू आत्याजवळ जातो आणि तिला विचारतो, खरं सांग, कारण मला खात्री आहे नंदिनी खोटी शपथ घेणार नाही माझी. वसू आत्या बोलते, अरे तू काय भगवद्गीता आहे का? तिने तुझी शपथ घेतली की आम्ही लगेच विश्वास ठेवायला? हे बघ, जेव्हा आरोप करायचे असतात ना तेव्हा ठोस पुरावे लागतात. तर मित्रांनो, पुढील भागात आपण पाहणार आहोत की नंदिनी सगळ्यांसमोर बोलते, मला किडनॅप करायला वसू आत्याच होत्या हे सिद्ध करायला पुरावा पुढच्या 24 तासात आणून देईन मी. त्यावेळी रम्या नंदिनीचा हात धरून म्हणते, जर तू पुरावा आणला नाही तर तुला हे आमचं घर सोडावं लागेल नंदिनी. तेव्हा नंदिनी म्हणते, चॅलेंज ॲक्सेप्टेड. असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.